ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी होण्यासाठी सर्वात पहिली महत्त्वाची पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, उत्तम कंपनीची निवड करण्यासाठी आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी त्यातील सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी प्रॉपरली आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या चॅनलवर आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष असतो. तर त्या कंपनीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी की न करावी याचा एक आत्मविश्वास मिळतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 73 नंबरची कंपनी असणाऱ्या लोढा डेव्हलपर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे लोढा डेव्हलपर. आणि लोढा डेव्हलपर ही कंपनी मित्रांनो कन्स्ट्रक्शन सेक्टरमधील असून रेसिडेन्शियल अँड कमर्शियल कॉम्प्लेक्स या श्रेणीमधील आहे. मित्रांनो, लोढा डेव्हलपर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत DLF, तसेच प्रेस्टीज इस्टेट, ओबेरॉय रियालिटी, गोदरेज प्रॉपर्टी, फिनिक्स मिल्स, NBCC इंडिया, ब्रिगेड इंट, शोभा डेव्हलपर, एम्बसी डेव्हलपर, गणेश हाऊसिंग. मित्रांनो, लोढा डेव्हलपर ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. तर मित्रांनो किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय मित्रांनो, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 7 नोव्हेंबर 2025 आणि आज लोढा डेव्हलपर ह्या कंपनीचा एक शेअर्स 1226 रुपये 60 पैसे ह्या किमतीला बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी लो. तर मित्रांनो, लोढा डेव्हलपर ह्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय किंमत जर बघितली ती आहे 1531 रुपये
व 52वी किलो किंमत जर बघितली तर ती आहे 1035.15 रुपये. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास लोढा डेव्हलपर ह्या कंपनीचा एक शेअर्स 826 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास लोढा डेव्हलपर ह्या कंपनीचा एक शेअर्स 211 रुपये 30 पैशाला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास, परंतु मित्रांनो लक्षात घ्या, लोढा डेव्हलपर ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत आपण इतर कंपन्यांच्या जसं 10 वर्षापर्यंत मागं जातो तसं लोढा डेव्हलपर ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत आपण 10 वर्षापर्यंत मागे जाऊ शकत नाही. कारण लोढा डेव्हलपर ही कंपनी आपल्या शेअर बाजारात सुमारे 19/4/2021ला लिस्ट झालेली आहे. म्हणजे सुमारे 5 वर्षापूर्वीच ही कंपनी आपल्या शेअर बाजारात लिस्ट झालेली आहे. त्यामुळे आपण 10 वर्षे मागे जाऊ शकत नाही. तर आपण अभ्यासासाठी 5 वर्षच मागे किमतीच्या बाबतीत जाऊ शकतो. तर लोढा डेव्हलपर ह्या कंपनीचा एक शेअर्स 5 वर्षापूर्वी 211 रुपये 30 पैशाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर मार्केट कॅपिटल. मित्रांनो, मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात जेवढे शेअर्स आहेत तेवढे सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. म्हणजेच काय, तर लोढा डेव्हलपर ह्या कंपनीचं आजचं मार्केट कॅपिटल आहे 1,22,470 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलच्या दृष्टीनं ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 73 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते. तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, लोढा डेव्हलपर ह्या कंपनीला 2025 साली 2189.60 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 1163.80 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 305.40 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. 2022 साली 1133.46 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, 2021 साली 122.14 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, लोढा डेव्हलपर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा लोढा डेव्हलपर ह्या कंपनीत 71.87% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा लोढा डेव्हलपर ह्या कंपनीत सुमारे 24.11% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर यामध्ये कोण कोण येतं, यामध्ये मोठमोठ्या आपल्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा लोढा डेव्हलपर ह्या कंपनीत सुमारे 2.73% आहे. मित्रांनो, आत्ताच आपण लोढा डेव्हलपर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो, निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, लोढा डेव्हलपर ह्या कंपनीला 2021 साली 122.14 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत 2025 साली 2190.60 करोड रुपये झालेले आहे. म्हणजेच काय, तर त्या कंपनीचे नेट प्रॉफिटमध्ये दरवर्षी सतत वाढ झालेली आहे व ती वाढ
भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळेच लोढा डेव्हलपर ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 826 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 211 रुपये 30 पैशाला मिळत होता, तोच लोढा डेव्हलपर ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 1226 रुपये 60 पैसे ह्या किमतीला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर लोढा डेव्हलपर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 826. मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा जास्तीत जास्त त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर लोढा डेव्हलपर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी कमीत कमी 826 रुपये गुंतवले असते, 5 वर्षापूर्वी 211 रुपये 30 पैसे गुंतवले असते, तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला सुमारे 1226.60 पैसे झालेले आहेत. म्हणजेच काय तर लोढा डेव्हलपर ह्या कंपनीनं गुंतवणुकीला प्रचंड नफा दिलेला आहे. तर मित्रांनो जे लमसममध्ये जर बघितलं तर लोढा डेव्हलपर ह्या कंपनीत 5 वर्षापूर्वी फक्त 211 रुपये 30 पैसे गुंतवलेले असते, तर त्याचे आत्ता 1226 रुपये 60 पैसे झालेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं सुमारे 5.80 पट एवढा परतावा दिलेला आहे. मित्रांनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एवढी ठेवली असती तर त्याच्यात किती पट परतावा मिळाला असता हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की लोढा डेव्हलपर ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा 71.87% म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. तर ते लोढा डेव्हलपर्स ह्या कंपनीत सुमारे 71.87 म्हणजे अतिशय उत्तम आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की लोढा डेव्हलपर ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे. तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा 50%हून अधिक म्हणजे 71.87% आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी तिच्यात 52 खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग, तसेच जागतिक मंदी, निगेटिव्ह बातम्या, त्यामुळे कोणत्याही कारणाने मार्केट खाली आल्यामुळे तो कंपनीचा जे उत्तम कंपनीचा सुद्धा शेअर्स खाली येत असतो व तो खाली येतो तो ठराविक काळासाठीच आलेला असतो. जेव्हा जागतिक परिस्थिती निवळेल तेव्हा तो शेअर्स पुन्हा नवीन हाय दाखवत असतो. तर तो उत्तम असूनसुद्धा मार्केट पूर्ण खाली आल्यामुळे जर खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीची शेअरची खरेदी करताना कधीही एकदम रक्कम गुंतवू नये, म्हणजे टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. म्हणजे काय तर 52 खायला असताना थोडी रक्कम गुंतवावी, 52 खायपासून 10% खाली आल्यास अजून रक्कम गुंतवावी व ते गुंतवणुकीची रक्कम ही बचतीतील असावी. तर थांबण्याची तयारी असावी. तर थांबले तर उत्तम कंपनी त्याचा प्रचंड नफा होत असतो. आणि मित्रांनो लक्षात घ्या, आपण खरेदी केल्यानंतर तो शेअर जर 52 खायला आला तर थोडेफार तरी प्रॉफिट बुकिंग करावे. मित्रांनो लोढा डेव्हलपर ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. टप्प्याटप्प्याने तिच्यात गुंतवणूक करण्यास सध्या वार्षिक विश्लेषणानुसार काहीही हरकत नाही. मित्रांनो लोढा डेव्हलपर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, तसेच आपल्या आप्तेष्टांना आपले सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा. आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा ही विनंती. भारत माता की जय.